श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी म्हणजे महागौरी पूजा हा 26 मार्च 2026 म्हणजे गुरुवारी साजरी केला जाईल. या दिवशी कन्यापूजन आणि देवीच्या विशेष पूजा केला जातं. अष्टमी तिथी 25 मार्चला दुपारी सुरू होऊन 26 मार्चला सकाळी 11:49 पर्यंत असणार आहे. यामुळे उदय तिथी अनुसार 26 मार्चला अष्टमीच्या व्रत व पूजन केलं जाईल. तसेच श्रीराम जन्मोत्सव पण 26 तारखेला साजरी करण्यात येईल. कारण अष्टमी तिथी ही 11:45 समाप्ती होईल. 11:46 नवमी तिथीला प्रारंभ होणार आहे आणि घरी आणि मंदिरात दुपारी बरोबर 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरी होईल. वसंत नवरात्रीत आई जगदंबा दुर्गा मातेच्या पूजा केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होतात. तसे जीवनातल्या सर्व प्रकारच्या अडथळं दूर होतात. असे म्हटलं जातं की वसंत ऋतूतल्या नवरात्रीमध्ये शक्ती स्वरूप माता दुर्गा, माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांच्या विशेष पूजा फलदायी मानला जातो. माता दुर्गेच्या 9 रूपाची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळत असतो. या उत्सवाला नवरात्री किंवा नवदुर्ग असेही म्हणतात. भक्तांचा असा विश्वास आहे की या नवरात्रीमध्ये देवी वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होत असतात. प्रत्येक रूप दिव्य स्त्री शक्तीच्या वेगवेगळे पैलू दर्शवते. नवरात्रीच्या 8व्या दिवशी दुर्गेच्या 8व्या रूप असलेली महागौरी पूजा करण्याची परंपरा आहे. महागौरीचे वाहन आहे बैल आणि तिची हातात आहे त्रिशूल आहे. भगवान शिव यांच्या पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली, ज्यामुळे त्यांचे शरीर काळे झाले. तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी देवीला गोरा रंग दिले आणि देवीच्या या रूपाला महागौरी असे नाव पडलं. नवरात्रीच्या 8व्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या देवी महागौरी नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. नारळ देवीला खूप प्रिय आहे. याच्याशिवाय माता गौरीला नारळाच्या बर्फी लाडू नक्कीच अर्पण करावे. महागौरीला चमेलीचे फूल सुद्धा अर्पण करावे. तसेच ओम देवी महागौरी नमः, ओम देवी महागौरी या मंत्राचा जप 108 वेळा सुद्धा करायचे आहे. यंदा अष्टमी आणि नवमी एकत्र येत आहे आणि अष्टमी आणि नवमी तिथीला आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी लोक कन्यापूजन सुद्धा करतात. महागौरी ही 8 वर्षाची होती, म्हणूनच अष्टमी तिथीला कन्यापूजन केल्याने भक्तांच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, विघ्न, सर्व दोष दूर, त्रासापासून मुक्तता मिळत असतो. धार्मिक दृष्टीने या दिवशी अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी या उपायसेवा सुद्धा केलं जातं. म्हणूनच तुम्ही दुर्गाष्टमीच्या तसेच रामनवमीच्या दिवशी व्रत नाही केलं तरी चालेल, पण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही वस्तू टाकल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये असणारे प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातल्या कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. ती कोणती वस्तू टाकायच्या, कोणत्या वेळात टाकायच्या याच्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही.
कमेंटमध्ये जय माता लिहायला विसरू नका. हिंदू धर्मामध्ये चैत्र महिन्याला अनन्यसाधारण असा महत्त्व आहे. चैत्र महिन्यामध्ये येणारे नवरात्रीला सुद्धा विशेष महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या विशेष 9 रूपाची पूजाही केलं जातं. जर शक्य असेल तर या 9 दिवसामध्ये कधीही तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करावे. स्नान केल्यामुळे आपल्याला यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दानही करायची. हे दान केल्यामुळे आपल्याला किंवा आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर दुर्गा देवीच्या विशेष कृपाही होत असते. पण हल्ली धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही काही वस्तू टाकून स्नान केल्याने हे स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्र स्नान केल्याने पुण्य प्राप्त होणारच आहे. पण आपल्याकडून झालेली नकळत पापापासून सुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळत असतो. आणि हे उपाय करण्याचा आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तसेच प्रभू रामचंद्राच्या स्मरण करायचे आणि दिवसाला सुरुवात करायच्या. आता आपल्या आंघोळीच्या पाणी ही काढायच्या. तर तुम्ही आंघोळ करता थंड किंवा गरम कोणतेही पाणी घेऊ शकता. आता आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिला वस्तू जी आपल्याला टाकायची ती म्हणजे गंगाजल. अगदी तुम्ही गोमूत्र टाकलं तरीही चालणार. आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्र स्नान केल्याने पुण्य प्राप्त होत असतो. पण आपल्याकडून झालेली कळत नकळत पापापासून सुद्धा मुक्तताही मिळत असतो. योगायोग दुर्गाष्टमीच्या तसेच रामनवमी ही आली आहेत. गुरुवारीचे दिवस आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्वही दिलं जातं. हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह बलवान झालं तर यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी ज्या आर्थिक समस्या याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळत असतो. पण आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना ही करावी लागत नाही. तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे तुळशीच्या पत्र. तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीच्या स्वरूप आणि नवदुर्गेच्या या नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व ही दिलं जातं. तुळस ही श्रीहरी विष्णूला सुद्धा अतिशय प्रिय आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचे पत्र टाकत असतो, स्नान करतो, तर यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढा पण नकारात्मक इडापिडी दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतीही मिळत असतो. तसेच आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. तिळाच्या उत्पत्ती श्रीहरी विष्णूच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ ही आपल्याच पित्राला सुद्धा समर्पित आहे आणि जेव्हा पण आपण तिळापासून काही उपाय किंवा सेवा करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असतं. कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं. यांच्याबरोबर आपल्याला 1 चिमूटभर गाईच्या कच्चा दूध सुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. याच्या गाईच्या कच्चा दूध आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतला चंद्र बलवान होतं. चंद्र हा मनाचा कारक मानला जातं आणि जर आपल्या कुंडलीतलं सुद्धा चंद्र बलवान झालं तर यामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असतो. या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. आपल्याला स्नानही करायच्या पण बरोबर
बरेच लोक चुकीच्या पद्धतीने स्नानही करत असतात. त्यामुळे सुद्धा त्यांना केलेली उपायाच्या कोणतेही शुभ फळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायच्या, पण 1 मग पाणी आपल्याला डाव्या खांद्यावर टाकायच्या स्नान, आणि त्यानंतर ना आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे आहे. पण दुर्गाष्टमीच्या तसेच नवमी ही आली आहे गुरुवारीतला आणि गुरुवारच्या दिवशी चुकूनही आपल्याला केसही धुवायचे नाही. आता स्नान करताना आपल्याला एक प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. गंगेच्या, यमुनेच्या, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी, जलसमिषु निंदुका हा स्थान मंत्र आहे. किंवा अगदी तुम्ही ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप केलं तरी चालणार आहे. कावेरी या सर्व पवित्र नदीच्या जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेली आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो, याच्याबरोबर मंत्राचा जप करता, यामुळे आपल्याला तनाबरोबर आपल्या मनाच्या शुद्धीही होत असतं आणि पवित्र तनाने, पवित्र मनाने केलेली प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळही प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी प्रकारातली पितृदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे. आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातल्या कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याच्या कल्याण हो, हीच मी मनामध्ये इच्छा. चला तर मग भेटूया असाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.